नमस्कार, मी पूजा पवार. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 2 मार्च आणि आज आहे मावशीचा बर्थडे. तर मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तसंच त्यांच्या मुलाचा पण बर्थडे आहे, तर त्याला पण हॅपी बर्थडे. तर आज आम्ही चाललो आहे जोगेश्वरी गुंफा दाखवायला तुम्हाला. तर चला आपण थेट तिथेच भेटूया. त्याआधी आम्ही तुम्हाला रूट दाखवतो कसं यायचं ते जोगेश्वरी स्टेशनवरून. तर जोगेश्वरी स्टेशनला उतरल्यावर जोगेश्वरी ईस्टला यायचं, रामवाडी किंवा मजासवाडी ऑटो पकडायची आणि ऑटो तिथून येईल आणि अशी स्ट्रेट जाईल. स्ट्रेट घेतल्यावर इथं लेफ्ट घेईल, इथून येईल. इथून तुम्हाला एक समोर महाराज भवनची बिल्डिंग दिसेल. तर ही आहे महाराज भवनची बिल्डिंग आणि ऑटो तुम्हाला इथे सोडेल. ही ऑटो उभी आहे ना, तिथेच ऑटो थांबणार इथे. तर इथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट गेल्यावर स्ट्रेट जायचं आहे, तिथे राईट घ्यायचा आणि ती झाडं आहेत ना त्याच्या पुढे तिथे गुंफा आहे, तिथेच तिथून जायचं आतमध्ये. आणि शेअर ऑटो 12 रुपये आहे स्टेशनवरून. 5 मिनटात तुम्हाला सोडेल. आणि जर तुम्ही चालत येत असाल तर ब्रिज खालून यायचं. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे तो, त्याच्या खालून यायचं. तिथून लेफ्ट, इथेच लेफ्ट आहे. तिथून खालून क्रॉस केला की तिथून असं स्ट्रेट आलात की ही बिल्डिंग आहे. तिथून राईट घ्यायचं आहे. राईट घेऊन इथून स्ट्रेट यायचं आहे आपल्याला. स्ट्रेट आल्यावरती लेफ्ट घेतला तर त्या बिल्डिंगच्या इथून राईट घेऊन तुम्ही आलात इथे, तर इथून लेफ्ट जायचं. असं ऑटोने आलात तर इथून येणार तुम्ही असं. तर इथे गेल्यावरती मगाशी सांगितलं त्या झाडाच्या पुढेच आहे गुंफा. तर तुम्ही तिकडे पोचून जाल चालत तुम्हाला हार्डली 15 ते 20 मिनटं लागतील. तर चला आपण भेटूया आता तुम्हाला तिथे. तर आम्ही पोचलो आहे आता जोगेश्वरी गुंफाच्या इथे. तर इथे सर्व माहिती आहे, तुम्हाला नेटवर पण मिळेल माहिती. आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. इथे सर्व घरं होती, ती सर्व तोडली आहेत. गव्हर्नमेंटने तोडायला लावलेत सगळी. ते त्यांना रिप्लेसमध्ये जागा दिलेत त्यांना दुसरीकडे. तर आम्ही आता गुंफेमध्ये एंट्री केलेली आहे. बघू शकता कसं कोरलेलं आहे, ते सर्व कोरीव आहे. इथून एंट्री केली आम्ही. इथून खाली उतरलो. तुम्ही खाली उतरलात तर समोरच जोगेश्वरी देवीचं स्थान आहे समोर. जोगेश्वरी देवीच्या समोरच या साईडला गणपतीचं आहे मंदिर. बघू शकता किती छान कोरलेलं आहे, मस्त असं. वरती दत्ताचं मंदिर आहे तिथे.
हे वरती शिवपार्वतीचं लग्नाचं कोरलेलं आहे सर्व. इथे शिव मंदिर होता, तर तिथून इथे असं आलो चालत की इथे हनुमान मंदिर आहे. इथे एक रस्ता जातो, इथे काहीच नाही पण इथे हनुमान मंदिर आहे. इथे पूजा वगैरे पण करतात, शांती वगैरे करायची असेल तर. आता आपल्या इथे महाशिवरात्रीनिमित्त 8 मार्चला कुचत्रोत्सव असतो. गुंफेमध्ये महादेवाचं मंदिर असल्या कारणाने इथे दर्शनासाठी खूप मोठी लाईन असते. आणि तसंच नवरात्रीतही इथे जोगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी खूप लाईन असते. तर इथे पूर्ण लाईन असते महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचं दर्शनासाठी. नवरात्री 9 दिवस देवीच्या दर्शनासाठी खूप लाईन असते. इथून असं पूर्ण अष्टमीचा होम पण केला जातो इथे. हो, तर असं तुम्ही एंट्री केल्यावरती राईट घेतलात की इथेच शिव मंदिर आहे आणि इथे समोर जोगेश्वरी देवी आहे. आणि जोगेश्वरी नाव कदाचित जोगेश्वरी देवीच्या यानेच पडलं असेल, जोगेश्वरी नाव असं आहे ना. हो, आणि काही जणांचं असं कुलदेवी पण आहे जोगेश्वरी देवी. श्रावण महिन्यात आपल्या महादेव मंदिरमध्ये लघुरुद्राभिषेक सुद्धा असतो.